आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना त्यांच्या गोड गोड आवाजामध्ये 2-4 गोड गोड शब्द सादर करण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांचा एकदा कडकडाट. नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय, बरं काय? आज इथे गडहिंग्लज आणि महागाव मध्ये आयुष्यात पहिल्यांदा आले मी आणि एवढा मोठा कार्यक्रम बघून मला फार आनंद झालेला आहे. तुम्हा सगळ्यांना भेटून मला फार आनंद होतोय. एवढ्या उत्साहात जल्लोषात स्वामी सर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय इतक्या अत्यंत प्रेमानं सन्मानानं त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावलं आणि म्हणजे मला इतका आनंद होतोय की त्यांचा ते गाडीत येताना मला सांगत होते सगळ्या त्यांच्या कॉलेजेस विषयी आणि त्यांच्या विचारांविषयी. तर हा विचार खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला वाटला मला की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शहरातल्या प्रमाणे शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कुठलंही म्हणजे इनिबिशन्स नाही राहिले पाहिजेत आणि त्यांना वारंवार हे जाणवतं की शालेय शिक्षण खूप चांगलं घेत आहेत विद्यार्थी, परंतु जेव्हा बोलण्याची वेळ येते, जेव्हा ऑडिशन्सची वेळ येते तेव्हा मात्र कुठेतरी आपली मुलं कमी पडतात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं कॉम्पिटिशनचं आयोजन केलं आणि हा विषय मला इतका आवडला की कुठल्याही संत गजानन महाराज एज्युकेशनल ग्रुपसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. इतका सुयोग्य विचार ते करतायत आणि तुमच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा इथे उपलब्ध करतात, याबद्दल त्यांचं खरोखरच खूप अभिनंदन. आणि तुम्हाला पण मी हेच सांगेन की आपण पुणे मुंबईपेक्षा लांब आहोत म्हणून आपण काही कमी आहोत अशातला अजिबात भाग नाही. उलट माझा असा विश्वास आहे की आपण जेवढे जेवढे कोर एकदम मातीशी जोडलेलं असतो ना तेवढे जास्त आपण खंबीर असतो, चिवट असतो, जिद्दी असतो. त्यामुळे संकटांवर आपण फार पटकन मात करू शकतो. मी स्वतः ग्रामीण भागातून आलेली आहे. माझं आजोळ सगळ्यांना माहिती असेल तर पंढरपूर आहे, आमचं मूळ गाव सोलापूर बार्शी आहे. त्यामुळे मला माहिती आहे मातीशी नाळ जोडलेली असेल तर खूप फायदा होतो. त्यामुळे तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगू नका, कुठले इनिबिशन्स ठेवू नका. तुम्ही ठरवलं तर तुम्ही जग जिंकू शकता, एवढंच सांगेन. आणि पुनश्च थँक्यू सो मच. आपल्याला गप्पा मारायच्यात आणखी, पण मला असं वाटतं की आपण आधी कॉम्पिटिशन पूर्ण करूया. थँक्यू सो मच, धन्यवाद. डॉक्टर सुरेखाजी आणि डॉक्टर प्रतिभाजी आपण देखील स्टेजवर यायचंय कारण फर्स्ट सेकंड प्राइजकडे वाटचाल होतीये. त्या ठिकाणी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तर मंडळी आता बाकीच्यांना बक्षीस बाकीच्यांना बक्षीसं मिळाले, ज्या तिघांना नाही मिळाले अर्थातच ते तिघं विजेते ठरलेले आहेत. या पुढे या. नंबर 25, 6 आणि 20. हो, जोरदार ताली प्लीज. मागे आवाज आला पाहिजे दुसरीपेक्षा जास्त. आता फक्त हे बघायचंय की मिस आणि मिस्टर SGM कोण आहे आणि कोणाला गाड्या मिळत आहेत आणि कोणाला लॅपटॉप मिळणार आहे. याच्यामध्ये एक लॅपटॉप आहे आणि 2 त्या स्कूटर्स आहेत विथ बॅटरी, चार्ज बॅटरी. प्लीज. आता ह्या तिघांची धगधग एकदम जास्त वरच्या लेवलला असं वाटतंय, पण तुम्हा सगळ्यांची उत्सुकता अजिबात न ताणता, मला पण उशीर झालाय पळायचंय त्यामुळे अजिबातच न ताणता आपण चालायचंय.
आपण लगेचच अच्छा ओके, तर आपण लगेचच बक्षीस जाहीर करूया. इथे पण होणार आहे. बरं ओके. तर मंडळी, लॅपटॉपचा विजेता आहे. लॅपटॉप कोणाला पाहिजे मला सांगा आधी. कोणालाच नको असेल. गाडी पाहिजे ना, लॅपटॉप कशाला. लॅपटॉपचा विजेता आहे अर्थातच एक मुलगा आहे. गेस करता का तुम्ही? नंबर अनाऊन्स करा. काय वाटतं तुम्हाला? अर्थातच मुलगा आहे. तर नंबर 20 का 25? कोणाला 25 ला लॅपटॉप द्यायचा आहे असं कोणाकोणाला वाटतंय? सुशीलला लॅपटॉप द्यायचा असं किती जण वाटतंय? म्हणजे त्याला मेन विनर नाही करायचंय तुम्हाला. समजताय का तुम्ही काय करताय ते? अच्छा, एक मिनिट. सुशीलला बाईक मिळाली असं किती जणांना वाटतंय? हात वर करा. बरं, मग साबिल ना, साबिलला बाईक मिळाली असं किती जणांना वाटतंय? अरे वा, जबरा फॅन फॉलोइंग आहे साबिल. आय थिंक सगळ्यांचंच मत एकसारखं आहे. सुशीलला मिळतं लॅपटॉप. आपण 25 जोरदार टाळ्या. सुशील नाईक. सुशील नाईक. थर्ड पोजीशन, तृतीय क्रमांक सुशील नाईक. लेकिन नाम मशहूर होगा, ये बिगिनिंग है. आणि अर्थातच मिस्टर SGM झालेला आहे साबिल शेख. जोरदार टाळ्या. या ठिकाणी दोघांना क्राऊन प्रदान करण्यात येणार आहे. मुकुट. अजून गाड्याच्या चाव्या बाकी आहेत. मिस्टर SGM आहे साबिल शेख. मिस SGM आहे. तुझं आडनाव मला माहिती नाही. कादंबरी गुरव. कादंबरी गुरव. जोरदार टाळ्या. पक्का पाहिजे. पक्का घ्या. व्हॉट अ ब्युटिफुल नाव. वाव. एज्युकेशन ग्रुप. टू व्हीलरच्या 2 कीज. सरांना बोलवा ना डॉक्टर. Come on, sound music, please. Prize distribution, the music.
तो प्ले करायचा